सिल्वासा दादर आणि नगर हवेली दमनदीव येथील खुनाच्या गुन्ह्यातील 6 आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 1 ला यश आलंय। दिनांक 18 जून 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 1 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरमन भोये सोबत पोलीस हवालदार रमेश कोळी, योगीराज गायकवाड, विशाल काटे, रोहिदास सिल्के, धनंजय शिंदे, मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, अमोल कोष्टी, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशा शासकीय वाहनातनं गस्त करीत असताना डोंगरी वसतिगृह मैदानाच्या समोर महाजन गार्डनच्या गेटच्या जवळ रोडवर गंगापूर रोड नाशिक येथे एक संशयितरित्या इर्टिगा कार ही फिरत असल्याबाबत दिसून आल्याने त्यांनी सदर कार थांबून सदर कारमध्ये 1 ते 6 इसम दिसून आले। तेव्हा सदर कारच्या चालकासह इतर जणांना खाली उतरून त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावे आनंद शेषनाथ सेठ, संतोष अजय जाधव, मितेश उर्फ मोटू अमृतभाई हलपती, प्रेम शरद रामपूरकर, कौशल अरविंद आचार्य, मोटू कुमार, सुचित पावसाण सर्व राहणार सिल्वासा दादर नगर हवेली असे असल्याचं सांगितले। त्यापैकी आनंद शेषनाथ सेठ यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की दिनांक 26 जून 2024 रोजी माझा मित्र कुणाल उर्फ जानकीनाथ सूरज प्रसाद याने माझ्यावर 2 गोळ्या फायरिंग करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यातून वाचलो होतो। त्यानंतर सुमारे 3 महिन्यांपूर्वी कुणाल उर्फ जानकीनाथ सूरज प्रसाद याने मला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली की तू यापूर्वी वाचलास पण आता वाचणार नाही असं सांगितलं। म्हणून मी माझ्या मित्रांच्या मदतीने दिनांक 17 जून रोजी आमली फवारा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माझे मित्र मोटू उर्फ मितेश हलपती, संतोष जाधव व त्याचा मित्र धर्मेश यांची स्विफ्ट कारमध्ये बसून आमली फवारा सिल्वासा येथे गेलो असता तेथे कुणाल उर्फ जानकीनाथ प्रसाद याचे व रिक्षा चालक यांच्यात भांडण सुरू होते। तेव्हा आम्ही कुणाल उर्फ जानकीनाथ प्रसाद याला भांडणातून सोडून आमच्या स्विफ्ट कारमध्ये घेऊन HR ढाब्याच्या बाजूला मोकळ्या जागेत घेऊन गेलो। तेव्हा त्याने मला दिलेल्या धमकीचा व पूर्वी माझ्यावर केलेल्या फायरिंगचा वचपा काढण्यासाठी आम्ही त्याच्या हातापायावर, कमरेवर हाताने पायाने मारले। तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याने तो तेथे बेशुद्ध पडल्याने आम्ही तेथून पळून आलो असे त्यांनी सांगितले। सदर प्रकरणी या 6 आरोपींना सिल्वासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही न्यूज, नाशिक।